आकाशवाणी नागपूर आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर भारतात सर्व तेल शुद्धीकरण केंद्र आपल्या पूर्ण क्षमतेनं कार्यरत आहेत. तसंच घरगुती आणि वाहतुकीच्या उद्देशानं वापरल्या जाणाऱ्या नैसर्गिक वायूचा पुरवठा 100% अबाधित राखण्यात आला आहे, अशी ग्वाही पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयाच्या संयुक्त सचिव सुजाता शर्मा यांनी आज नवी दिल्ली इथं दिली. एपस्टीन फाईल प्रकरणी राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं स्पष्ट भूमिका घ्यावी या मागणीसाठी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आणि वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली आज नागपुरात संयुक्त मोर्चा निघाला. मोर्चादरम्यान काही वक्त्यांनी भारताचं सार्वभौमत्व धोक्यात आल्याचा आरोप करत सरकारवर टीका केली. तसंच पंतप्रधानांविरोधात विविध दावे करण्यात आले. ज्येष्ठ नेते दत्ता मेघे यांच्या पार्थिवावर आज पवनार इथल्या त्यांच्या शेतात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे उपस्थित होते. तत्पूर्वी मेघे यांच्या नागपुरातील निवासस्थानी आणि नंतर सावंगी मेघे इथं त्यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आलं होतं. राज्य निवडणूक आयोगाकडून घोषित केलेल्या निवडणूक कार्यक्रमानुसार बुलढाणा जिल्ह्यातील 13 तालुक्यातील 59 ग्रामपंचायतींच्या रिक्त थेट सरपंच आणि सदस्यांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. वन्यजीव संरक्षण महाराष्ट्र सुधारणा विधेयक 2026 विधान परिषदेनं एकमतानं मंजूर केलं. मानव बिबट्या संघर्ष कमी करण्यासाठी राज्य सरकारच्या परवानगीनं बिबट्यांचं स्थानांतरण करणं, संख्येचं व्यवस्थापन करणं यासाठी वन्यजीव रक्षकाला आवश्यक पावलं उचलण्याची तरतूद या विधेयकात करण्यात आली आहे. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या वतीनं व्यसनमुक्ती क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांना दिला जाणारा राष्ट्रपिता महात्मा गांधी राज्यस्तरीय व्यसनमुक्ती सेवा पुरस्कार यंदा नागपूर विभागातील 18 व्यक्ती आणि 3 संस्थांना दिनांक 25 आणि 26 मार्च 2026 रोजी मुंबई इथं आयोजित समारंभात प्रदान करण्यात येणार आहे. आज विदर्भात अकोला इथं सर्वाधिक 39.4 अंश सेल्सिअस इतक्या कमाल तापमानाची नोंद करण्यात आली, तर नागपुरात 37.6 अंश सेल्सिअस इतकं कमाल तापमान नोंदवण्यात आलं. याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं. नमस्कार.